जर तुमची मुलं नुकतीच वाचायला शिकतायत किंवा तुम्ही वाचन शिकवताय तर बऱ्याच पालकांना नेमकं सुरुवातीला काय शिकवायचं हे कळत नाही. म्हणजे कशी सुरुवात करायला पाहिजे. आज मी तुम्हाला अशा 10 स्वरांची ओळख करून देणार आहे. हे 10 स्वर कुठलाही नवीन विद्यार्थी जो इंग्रजी वाचन शिकतोय त्याला शिकवणं गरजेचं आहे. आता इथे बघा फळ्यावर तुम्हाला दिसतंय, तुम्ही म्हणाल सर इथे 10 स्वर कुठे आहेत? इथे तर 5 स्वर आहेत, ए ई आय ओ यू. पण हे ए ई आय ओ यू हे 5 स्वर 10 आवाज काढतात. एक जेव्हा ते एकटे येतील तेव्हा, म्हणजे जसं ए ई आय ओ यू, आणि जेव्हा हे ए ई आय ओ यू मॅजिक ईच्या सोबत येतात, म्हणजे हा ए ईच्या सोबत, हा ईच्या सोबत, हा आय ईच्या सोबत, ओ ईच्या सोबत आणि यू ईच्या सोबत. सो जेव्हा तुम्हाला दोन पद्धतीने बघायचं आहे, ए ई आय ओ यू एकटे आल्यानंतर त्याचे शॉर्ट साऊंड काढा आणि मॅजिक ई सोबत आल्यानंतर लॉंग साऊंड. आता हे मुलांना बऱ्याच वेळा कळत नाही की समजावून कसं सांगायचं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, व्हिडिओ 5-10 मिनिटाचा बघून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील, पण ज्याला म्हणतो ना की तुम्ही मुलांना कन्व्हे कसं करा किंवा मुलांपर्यंत ते कसं पोहोचेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. मुलांना ही सांगितलेली गोष्ट क्लिअरली जर कळत असेल तर हा व्हिडिओ बघितल्याचं तुम्हाला समाधान मिळेल किंवा तुम्हाला काहीतरी युजफुल ठरलं असं होईल. सो बघा, ह्या 5 स्वरांचे आवाज काढण्याची ट्रिक कोणती आणि ह्या 5 स्वरांचे आवाज काढण्याची ट्रिक कोणती आहे. सो हे 5 स्वरांचे आवाज काढताना तुम्हाला जास्त काही टेन्शन नाहीये, कारण हे ऑलरेडी मुलांना आवाज लहानपणापासून माहिती झालेले असतात. जसं की बघा, हा जो ए आहे त्याचा आवाज शॉर्ट साऊंड ॲ. आता हा तुम्ही कसा लक्षात ठेवा, तर तुम्हाला ऑलरेडी मुलांना माहिती असतं BAT बॅट, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे हा ब आहे, हा तुम्हाला माहिती आहे ट आहे. मग मला सांगा तुम्ही ह्याला बट का नाही म्हटला? तर तुम्ही म्हणता कारण हा जो मधला ए आहे त्याला आपण ॲ वाचला आणि ब ला ॲ लावल्यानंतर बॅट होतो. मग याचाच अर्थ हा जो ए आहे याचा साऊंड तुम्ही काय काढला? ॲ. सो अशा पद्धतीने तुम्ही मुलांना तो स्वर लक्षात आणून देऊ शकता की ए म्हणजे ॲ. आता ई वरून तुम्ही एखादी स्पेलिंग जसं की TEN. आता मला सांगा, हा ट आहे बरोबर आणि हा न आहे, मग ह्याला टन का नाही म्हटलं? तुम्ही काय म्हटलं? टेन, टे. सो हा मधला आवाज तुम्ही काय काढला? ए. सो तुमच्या लक्षात येत आहे या ईचा आवाज शॉर्ट साऊंड काय आहे? ए. सो समजावण्याची ही पद्धत आहे की त्यांना माहित असणारी एखादी स्पेलिंग आणि त्या स्पेलिंग मधून तुम्ही सांगू शकता. जसं आता बघा, आयचा आवाज काय, तर एखादी आय असणारी स्पेलिंग जसं की मुलांना माहिती असलेली स्पेलिंग पिंक. आता हा प आहे तुम्हालाही माहिती आहे, हा न आहे आणि हा क आहे, बरोबर. सो पंक असा आवाज काय नाही काढला? पंक. पिंक का काढला? कारण हा जो आय आहे त्याचा आवाज आपण ई काढतो, म्हणजेच या आयचा शॉर्ट साऊंड काय आहे? ई. लक्षात आलं? ई. आता हा याचा शॉर्ट साऊंड काय आहे? जनरली एखादी स्पेलिंग तुम्ही सांगा जी सोपी मुलांना माहिती असेल, जसं की सोप्या सोप्या स्पेलिंग मधून तुम्ही शिकू शकता. हा जसं काय, हा न आहे आणि हा ट आहे, बरोबर. मग ह्याला नट का नाही म्हटलं? तुम्ही म्हणा नाही हा नॉट आहे. मग न नंतर कुठला आवाज काढला तुम्ही? नॉ. मग ओचा शॉर्ट साऊंड आ. यू कसं समजावा? एखादी सोपी स्पेलिंग जसं की मुलं लहानपणापासून एक स्पेलिंग पाठांतर करत असतील, CUP कप. सो हा क आहे, हा प आहे. सो तुम्ही म्हणा सर मग आम्ही कपच वाचला ना, क आहे आणि प आहे. ह्याचा अर्थ ह्या यूचा आवाज तुम्ही काहीच काढला नाही किंवा अ काढला, बरोबर ना. म्हणजे अ लिहिला तरी कपच होणार. सो यूचा आवाज अ. सो
अशा छोट्या स्पेलिंगमधून तुम्ही मुलांना हे शॉर्ट साऊंड शिकू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही हवं तर तुमची दुसरी कुठली स्पेलिंग जी त्यांना येते ती स्पेलिंग घेऊन तुम्ही समजावून शकता. आता याच्यावरून तुम्ही वेगवेगळ्या स्पेलिंग जर दिल्या तर तुम्हाला त्यांना आवाज लक्षात यायला सोपं होईल आणि ते वाचायला लागते. आता जेव्हा सेम इकडे येईल, जेव्हा तुम्हाला मुलांना ए दिसतं, मुलं काय करतात, हे स्वर म्हणजे जनरली कुठल्याही जो नुकता शिकतोय, नर्सरीचा असेल, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, मोस्ट ऑफ द मुलांना ए म्हणजे ॲ वाटतो, ई म्हणजे ए वाटतं, आय म्हणजे ई वाटतं, ओ म्हणजे ऑ किंवा ओ आणि यू म्हणजे अ. मग तेच स्वर ते इथे लावायला जातात. ते बघत नाही की मॅजिक ई आहे पुढे. सो हे समजावणं आता तुमचं काम आहे, किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा जो ए आहे ह्याचा आवाज तुम्ही जरी ॲ काढलाय, मॅजिक ईच्या जोडीला आल्यानंतर नेहमी यांचे आवाज एबीसीडी प्रमाणे काढायचे. म्हणजे हा कोण आहे, ए. हा कोण आहे, ई. हा कोण आहे, आय. हा कोण आहे, ओ. आणि हा यू. म्हणजे आता हे जे शॉर्ट साऊंड आहे हे मॅजिक ईच्या जोडीला आल्यानंतर एबीसीडी प्रमाणे वाचायचे. आता मुलांना शिकवायचं कसं? सो आय एम शुअर ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली की हे 5 स्वर मुलांना शिकवायचे कसे. सो पहिला टप्पा हा आहे की मुलांचं अंडरस्टँडिंग, मुलांची समज कशी डेव्हलप करायची. आता ही समज शब्दातून कशी त्यांना समजली पाहिजे, की शब्द कसे सांगायचे. तर एकाच स्पेलिंगमध्ये तुम्ही हे दोन्ही स्वर मुलांकडनं करून घेणं गरजेचं आहे. जसं की आता बघा, सिम्पली तुम्ही पहिल्यांदा एक कॅट, बरोबर. सो हा क आणि हा ट. सो स्पेलिंग काय झाली, कॅट. म्हणजे मुलांना नेहमी हा स्वर लक्षात येणं गरजेचं आहे, कॅट. आता ही स्पेलिंग तुम्ही फक्त मॅजिक ई लावून लिहा आणि आता पुन्हा वाचायला सांगा. आता सांगा ही कॅट स्पेलिंग आहे का, तर नाही. आता ह्या एच्या जोडीला ई दिसतोय. सो आता फक्त तुम्हाला ह्याचा उच्चार लक्षात ठेवायचा आहे. जसं की हा कच आहे, हा बदलला नाही. हा ट आहे, हा बदलला नाही. पण ही स्पेलिंग कॅट नाहीये, तर ही स्पेलिंग आहे येस. हा काय आहे, मध्ये ए. सो ही स्पेलिंग झाली केट. लक्षात आलं. सो ही कॅट, ही केट, जरी सेम स्वर असला तरी. सो अशा पद्धतीने तुम्ही मुलांची अनेक स्पेलिंग देऊन प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला असणारी माहिती असणारी स्पेलिंग MAT घेऊ शकता, त्याला ई लावा. त्याचे अर्थ काही हो, तुम्हाला अर्थ म्हणण्यापेक्षा मुलांचे अंडरस्टँडिंग जर डेव्हलप सुरुवातीला करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. आता बघा इथे ही स्पेलिंग तुम्ही जरी घेतलीत पुढे, हे काय आहे, ट आणि हा न. सो ह्या ईला आपण ए म्हणतोय. सो हा काय झालं, 10, बरोबर. हा ए मात्रासारखा वर्क होतो. सो इथे येणार आहे, मी तुम्हाला समजावून सांगतोय. आता हाच 10 ही स्पेलिंग जर मी इथे मॅजिक ई लिहिला, आता काय होईल, तुम्ही म्हणणार टला ई लागला, टे नाही, कारण आता हा मॅजिक ईच्या जोडीला आला. मॅजिक ईच्या जोडीला आल्यानंतर त्या ईचा आवाज ई काढा. सो इथे टला ई लागला, हा टच आहे, हा न आहे, पण हा मध्ये जो आहे तो काय झाला, ई. सो हा झाला टीन. टईन वाचू नका, मी तुम्हाला जनरली समजण्यासाठी ते स्वर फक्त लिहितोय. आता बघा इकडे, समजा एखादी स्पेलिंग आय वाली, समजा आपण म्हटलं ही स्पेलिंग काय आहे, तुम्ही म्हणणार हा प, हा न, बरोबर. सो आयला आपण काय वाजलं, एकट्या ई. सो हा झाला पीन, बरोबर. पण आता ही स्पेलिंग मॅजिक ईच्या जोडीला लिहिली. आता मला सांगा हा जो पीन शब्द आहे तो काय होईल, हा प तिथेच आहे, हा न तिथेच आहे. बदलतोय काय, तर हा स्वराचा आवाज. आता हा जो ई आवाज काढला तो काय होणार आहे, आई. सो प ला फक्त तुम्हाला आई म्हणायचंय, काय म्हणणार, पाईन. झालं. त्यानंतर ओ,
समजा आपण ही स्पेलिंग किंवा दुसरी कुठलीही समजा घेतली, समजा आपण म्हटलं हा क, हा ट, ओला आपण वाचलं ऑ, सो मुलं वाचतील कॉट, कॉट. पण आता हीच स्पेलिंग जर ओच्या जोडीला मी ई लिहिली, आता काय वाचणार? तर हा जो ओ आहे त्याला ओच वाचायचा आहे, सो कोट. पुढचा समजा मी दुसरी स्पेलिंग अशी लिहिली, आता हा काय आहे? न, आणि हा ड, आणि युला आपण अच वाचतो, सो हा शब्द होईल नड. बरोबर. सो जर आता मी ह्या स्पेलिंग मध्ये जर ई लिहिला, आता हा न तिथेच आहे, हा ड सुद्धा तिथेच आहे. काही मुलं शेवटचा ई वाचायला जातात, इंग्रजीमध्ये शेवटचा ई वाचायचा नाही. सो आता मला सांगा, तुम्ही ह्या यूचा आवाज काय काढणार? ऑफकोर्स यू. सो झाला शब्द न्यूट. सो सिम्पली मुलांना कसं समजावून द्यायचं, आजचं लेक्चर त्याच्यासाठी आहे की मुलांना समजावायचं कसं. कारण बऱ्याच पॅरेंट्सना मी बघतो की एक्सप्लेन करणं जमत नाही, आणि जर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं नाही तर गोष्ट सोपी असणारी गोष्ट सुद्धा मुलांना खूप त्रासदायक होते, आणि मुलं त्यात इंटरेस्ट घेत नाहीत, सगळ्यात महत्त्वाचं. सो कुठलीही गोष्ट जेव्हा एक्सप्लेन कराल ती चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजे, जे मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अजून एक गोष्ट जी तुम्ही एक्सप्लेन करताना सांगू शकता ती म्हणजे, जसं की जेव्हा मॅजिक ई येईल, मुलं काय करतात मॅजिकच्या वेळी, हा मी जेव्हा ऑनलाईन क्लासमध्ये जेव्हा शिकवतो, फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डची मुलं जी जस्ट सुरुवात करतायत किंवा यांचं लर्निंग ग्रास्पिंग लेवल कमी आहे, त्या मुलांना बऱ्याच वेळा समजतं पण ते लक्षात त्यांच्या पटकन येत नाही किंवा लक्षात राहत नाही. तर त्यांच्यासाठी सतत हे असं सांगणं गरजेचं आहे की हा क आहे आणि क ला हा ए लागला, कारण मॅजिकीच्या जोडीला आल्यानंतर त्याला एच म्हणा. क ला ए लागला, ट ला ई लागला, कारण तो मॅजिकीच्या जोडीला आलाय. प ला आई लागला, सो हा आई आहे आणि ह्याला आईच बोलायचं आहे. क ला ओ लागला, मॅजिकीच्या जोडीला आल्यानंतर इथला जो स्वर आहे तो एबीसीडी प्रमाणेच बोला. न ला यू लागला, सो मॅजिक ई दिसला की त्याला एबीसीडी प्रमाणेच वाचा, म्हणजे त्याची प्रॅक्टिस होईल. सो मॅजिक ई सोबत आणि एकटे अशा दोन पद्धतीने हे 10 स्वर तुम्ही मुलांना शिकू शकता. आणि बघा तुमची मुलं सुरुवातीचे बेसिक वर्ड्स इझिली वाचायला शिकतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.